सिटीमध्ये मनाला सुख देणारी गोष्ट ती म्हणजे ना आपल्या घरातला मटका. यातलं थंड पाणी पिऊन जे मनाला सुख वाटतं ना त्याचं ना गोष्टच वेगळी. तर आज आहे रामनवमी म्हणून आमच्या चिरंजीवांना होती सुट्टी. मग काय सुट्टीच्या दिवशी आमच्या घरामध्ये अशी काय स्टंटबाजी सुरू असते. हे पोरं काय काय करतील सांगायलाच नको. आता हे जी मोरिंगा पावडर बनवायची होती ना त्याची पानं छान वाळली आहेत. 2 दिवस झाले मी उन्हात ठेवली होती. ते काढून आणली ना आता म्हटलं चला स्वयंपाकाचं बघून घेऊया. मग काय डाळ लावली होती कुकरमध्ये आणि ना डाळ घेतली होती वाटायला उडदाची. तर आज काय बनवायचं आहे मला, तर आज बनवणार आहे मी मेदू वडे हां जे काय आहे ते. मग म्हटलं सांबारची तयारी करून घेते. सांबार एकीकडे उकळायला ठेवलं आणि दुसरीकडे पटापट असे वडे करून घेतले. आता ना माझ्या ह्या कढईला मागच्या व्हिडिओमध्ये बरेच कमेंट आल्या होत्या की ना कढई घास. आता तुम्हाला काय सांगू, ही कढई ना माझी तळण्याची आहे त्यामुळे ना ही थोडी अशी काळी होऊन जाते. माझ्याकडे बाकी अजून 2 कढया आहेत ज्या की ना स्वच्छ आहेत. मी तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये त्या दाखवते. तोपर्यंत ना मी एक कैरी कापली होती. मग काय वडे तळत ती कैरी खाली तोपर्यंत ना गरमागरम असे वडेही तयार झाले होते. नंतर जेवण करून आम्ही निघालो सिटीमध्ये जाण्यासाठी. आणि सिटीत गेलो, बापरे एवढी ट्रॅफिक आणि पेट्रोल पंपावर तर एवढी गर्दी विचारायलाच नको. आणि रामनवमी असल्यामुळे ना सिटीमध्ये थाटामाटात उत्सव सुरू होता. सगळीकडे रॅली वगैरे निघाली होती आणि आम्ही सिटीमध्ये गेलो होतो माझ्या मेहुणीबाईंना ड्रेस घेण्यासाठी. आता त्यांचा ड्रेस वगैरे पसंत केला आणि आम्ही तिथून निघालो. आणि ना पूर्ण शहरामध्ये छान असा उत्सव सुरू होता. येता रस प्यायला थांबलो. थंडगार रस पिऊन भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.